पुण्यातील एका शांत उपनगरात देशमुख कुटुंब राहत होते. त्यांचे घर 2 मजली होते. खालच्या मजल्यावर देशमुख काका, काकू आणि त्यांची मुलगी सायली राहत होती, तर वरचा मजला त्यांनी भाड्याने दिला होता. त्या वरच्या मजल्यावर शरद नावाचा 22 वर्षीय तरुण राहत होता. तो गावाहून शिक्षणासाठी पुण्यात आला होता. स्वभावाने साधा, अभ्यासू आणि थोडा अबोल. सायली त्याच कॉलेजमध्ये शिकत होती, पण वेगळ्या शाखेत. सुरुवातीला दोघांची फक्त औपचारिक ओळख होती. जिन्यावर भेट झाली की हलकंसं हसू, कधी पाण्याच्या टाकीबद्दल बोलणं, इतकंच. पण एक दिवस सायलीला गणितातील एका कठीण प्रश्न समजत नव्हते. तिने धाडस करून शरदला मदत मागितली. शरदने तिला मदत करायला सुरुवात केली. रोज संध्याकाळी 1 तास अभ्यासासाठी सायली वर यायची. हळूहळू अभ्यासाच्या चर्चेतून इतर विषयांवरही बोलणं सुरू झालं. शरद त्याच्या गावाच्या आठवणी सांगायचा, शेतातील काम, मित्रांसोबतचे दिवस. सायली त्याची स्वप्न सांगायची. मोठ्या कंपनीत नोकरी, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं ध्येय. त्या गप्प्यामध्ये एक वेगळंच आपलेपणा निर्माण झाला. दोघे एकमेकांच्या सहवासात आरामदायक वाटू लागले. पण त्यांना हेही ठाऊक होते की नातं साधं नाही, कारण शरद हा फक्त भाडेकरू होता आणि सायली घरमालकीची मुलगी. समाजाच्या नजरेत हे नातं वेगळ्या अर्थाने पाहिलं जाऊ शकत होतं. एक दिवस पावसाळ्यात दोघे टेरेसवर अभ्यास करत होते. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. वाऱ्यामुळे पुस्तकाची पानं उडू लागली. त्या क्षणी सायलीने शरदकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता. आपण खूप जवळ येतो का? ती हळूच म्हणाली. शरद काही क्षण शांत राहिला. त्यांच्या मनातही तेच प्रश्न होतं. माहीत नाही, तो म्हणाला, पण मला तुझ्याशी बोलताना खूप छान वाटतं. मात्र आपल्याला मर्यादा सांभाळायला हव्यात. त्या दिवसापासून दोघांनी स्वतःच थोडं सावरण्याचा प्रयत्न केला. पुढे भेटी कमी झाल्या. अभ्यासावर जास्त लक्ष दिलं, पण भावना सहसा कमी होत नव्हत्या. कधी जिन्यावर नजर झाली की दोघांच्याही चेहऱ्यावर नकळत हसू यायचं. एका संध्याकाळी देशमुख काकांनी पाहिलं की सायली वरून खाली येत आहे. त्यांनी थोडी शंका झाली. त्यांनी सायलीला विचारलं, वर काय काम होतं? सायलीने अभ्यासाचं कारण सांगितलं, पण तिच्या आवाजात हलकी गडबड छटा होती. त्या रात्री सायली खूप विचार करत बसली. तिला जाणवलं की जर हे नातं उघड झालं तर घरात मोठा वाद होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी तिने शरदशी गंभीरपणे बोलायचं ठरवलं. आपण आता फक्त मित्र राहू या, आपण भविष्याला महत्त्व देऊया, ती म्हणाली. शरदला तिचं म्हणणं पटत होतं, पण मन मात्र तयार नव्हतं. तरी तिने मन डोलवली. हो, कधी कधी काही भावना मनात ठेवाव्या लागतात, तो म्हणाला. काही महिन्यांनी शरद शिक्षण पूर्ण झालं. त्याला मुंबईत नोकरी मिळाली. घर सोडण्याचा दिवस जवळ आला. जाण्याच्या आधी तो सायलीला भेटण्यावर शेवटचा निरोप द्यायला भेटला. दोघेही शांत होते. बोलायला शब्द नव्हते. तू खूप चांगला मित्र आहेस, सायली म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आणि तू माझ्या आयुष्यातील सुंदर आठवण. शरद उतरला. शरद निघून गेला. सायलीने तिचे शिक्षण पूर्ण केलं. आयुष्य पुढं सरकलं, पण त्या काही महत्त्वाच्या आठवणी दोघांच्या मनात कायम राहिल्या. त्याचं नातं कधीच उघड झालं का नाही, कधीच नाव मिळालं नाही, पण त्या नात्याने त्यांना जबाबदारी, संयम आणि समाजातील मर्यादा समजल्या. कधीकधी आयुष्यात काही नाती अपूर्ण राहतात, पण तीच नाती आपल्याला परिपक्व बनतात. शरद आणि सायलीचं गुप्त नातं कदाचित प्रेम होतं, कदाचित फक्त आकर्षण, पण त्या नात्यांना त्यांना आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.